बातमी नाशिकमधील जंगलामध्ये सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटल्याचं समजतंय। सारूच्या जंगलामध्ये सापडलेली मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं निष्पन्न झालंय। प्रियकरानं मित्राच्या मदतीनं प्रेयसीची हत्या केल्याचं पोलीस तपासातून सध्या उघड झालंय। प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असून ती इग्नोर करते म्हणून ही हत्या केली गेली। 2 संशयित आरोपी ताब्यात आहेत सध्या आणि एकाचा पोलीस शोध घेत आहेत। मुलीच्या हत्येप्रकरणी अथर्व देशमुख, सुमित सानप अटकेमध्ये आहेत। मुलगी अल्पवयीन असल्याचं उघडकीस आल्याची माहिती आहे। गळ्यामध्ये चाकू अडकलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह आढळलेला होता। प्रियकर आणि प्रेयसीच्या घरच्यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा होते। प्रियकर काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता आणि यातच त्यांचं प्रेम प्रकरण जुळलं। मात्र यामध्ये संशयाच्या कारणामुळे या मुलीचा मृत्यू झालाय। नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेला होता। त्याला साथ देणारे आणखी काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत। त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे। इतर काही साथीदार आहेत का याची माहिती देण्यात येत आहे। सर्व संबंधित जे पुरावे आहेत ते जमा करण्याचं काम सुरू आहे। वाडीवरे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत।